आज आपण बनवतोय जळगाव धुळे येथे धाब्यावर जी शेवभाजी मिळते तशी तुरखाटी शेवभाजी. ही भाजी खाऊन माझ्या घरच्या पाहुण्यांना धाब्यावर जेवल्याचा आनंद मिळतो. भाजीवर तेलाचा स्विमिंग पूल नसेल, पण खाल्ल्यावर तुम्ही म्हणाल, वा, ही आहे धाब्यावरची भाजी. किती माणसांसाठी किती कांदे घ्यायचे, कांद्याच्या अंदाजाने खोबरं किती घालायचं, तेल, मसाले, तिखट हे सगळं किती घालायचं, हे सगळं आपण प्रमाणबद्धतेने बघणार आहोत. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघत राहा. चला सुरुवात करूया रेसिपीला. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं संगीताच्या मुतपाकखान्यामध्ये. 4 माणसांसाठी शेवभाजी बनवताना आपल्याला लागणार आहेत 3 मध्यम साईजचे कांदे, वाटणात घालायला थोड्या ओल्या कोथिंबिरीच्या काड्या. त्याने वाटणाचा स्वाद एकदम जोरदार वाढतो. एका कांद्यासाठी 1 टेबलस्पून याप्रमाणे मी 3 टेबलस्पून इतकं किसलेलं सुकं खोबरं घेतलंय. तसंच एक कांद्यासाठी 1 टीस्पून म्हणजे 3 टीस्पून काश्मीरी तिखट घालायचं. 1 टीस्पून तिखट मिरचीचा लाल तिखट. जास्त तिखट तुम्ही खात असाल तर अजून अर्धा चमचा जास्त तिखट घाला. 1 टीस्पून खानदेशी गरम मसाला आहे, जो खानदेशातून लोक स्पेशली शेवभाजीसाठी खास मागवून घेतात. या मसाल्याची रेसिपी सुद्धा मी शेअर करणार आहे. हा मसाला नसेल तर कुठलाही तुम्ही काळा मसाला वापरू शकता. याशिवाय 1 टीस्पून धणे जिरे पावडर, 1 टेबलस्पून आलं लसूण पेस्ट आहे. यामध्ये आलं कमी आणि लसूण जास्त आहे, म्हणजे 40% आलं आणि 60% लसूण. चवीप्रमाणे मीठ घालायचंय. आता याशिवाय भाजी बनवताना एका कांद्यासाठी 1 टेबलस्पून तेल, या प्रमाणामध्ये मी 3 टेबलस्पून तेल घेतलंय. हे तेलाचं प्रमाण इतकं परफेक्ट आहे की याने भाजीला हवी तशी तरी येईल, पण खाताना घशामध्ये ठसका लागेल असा तवंग भाजीवर येणार नाही. हे झालं सगळं परफेक्ट प्रमाण. आता फटाफट कांदे जाडच चिरून घ्यायचे, कारण आपल्याला ते भाजून घ्यायचेत आणि वाटून घ्यायचे. कांदे चिरून झालेत, आता मसाले भाजून घेऊया. हा मसाला भाजताना लोखंडी तवा किंवा कढईमध्येच हा मसाला भाजा. त्याने मसाल्याचा फ्लेवर छान वाढतो. सगळ्यात आधी खोबरं भाजून घेऊया आणि खोबरं चांगलं ब्राऊन होईपर्यंत आपल्याला मध्यम आचेवरती भाजून घ्यायचंय. खोबरं असं ब्राऊन रंगावर भाजून झालं की मग काढून घ्यायचं. आता याच पॅन मध्ये आपण कांदाही भाजून घेऊया. सगळा जाड चिरलेला कांदा पॅन मध्ये भाजायला काढून घ्यायचा. गॅसची फ्लेम मी आता मोठी केली आहे आणि हा कांदा आपल्याला तेलाशिवायच भाजायचा आहे. कांदाही चांगला ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा. कांद्याला चांगला ब्राऊन रंग आला की मग एक ट्रिक सांगते. कांदा कढईत किंवा तव्यावर असा साईडला करून घ्यायचा आणि थोडं चमचाभर तेल घालायचं. हाय फ्लेमवर तेलाचा धूर येऊ द्यायचा आणि लगेच हा ब्राऊन झालेला कांदा फटाफट या तेलावर 2 मिनिटांसाठी परतवून घ्यायचा. असं केल्याने शेवभाजीला चुलीवरच्या शेवभाजीचा फ्लेवर येतो. आता कांदा भाजून झालाय. यामध्ये आपण भाजून झालेलं खोबरंही मिक्स करून घेऊया. याशिवाय घालायचं आले लसूण पेस्ट आणि सगळं मिक्स करून घ्यायचं. या स्टेजला मसाले जितके ड्राय ठेवता येतील तितके ड्राय ठेवा. त्याकरता मी आलं लसूण पेस्टही घट्ट घालून घेतली आहे. तुम्ही त्याऐवजी आल्याचे तुकडे आणि लसूण पाकळ्याही घालू शकता. सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता यामध्ये घालायचे आहे धणे जिरे पावडर आणि दोन्ही लाल तिखट. कोथिंबिरीच्या हिरव्या काड्या राहिल्यात, त्याही यामध्ये तुकडे करून घालून घेऊया. सगळं नीट मिक्स करून हा मसाला गार करून घ्यायचा. वाटण तयार करताना मी गरम मसाला घालत नाहीये, तर वाटण परतून घेताना आपण गरम मसाला घालायचा आहे. मसाला गार झाल्यावर यामध्ये पाणी घालून हा मसाला अगदी बारीक वाटून घ्यायचा. चटणी वाटताना लागेल तसं पाणी घाला, कारण भाजलेला मसाला सुका असतो आणि पाणी घातल्याशिवाय तो बारीक होत नाही. तर चटणी खूप पातळ नाही करायची आपल्याला, पण पाणी घालून तिला चांगलं बारीक वाटून घ्यायचंय. हे बघा, अशी घट्टसर पण बारीक चटणी मी करून घेतलीये. आता भाजी करून घेऊया. त्यासाठी गॅसवर एक भांड गरम करून त्यामध्ये 3 टेबलस्पून तेल घालायचं. तेल गरम झालं की त्यामध्ये चटणी घालून घ्यायची. तेल गरम झालंय, त्यामध्ये ही चटणी घालून घेऊया. आता ही चटणी आधी थोडी परतून घेऊया आणि चटणी थोडी परतून झाली की मग यामध्ये मी खानदेशी गरम मसाला घालणार आहे. या स्टेजला तुम्ही गरम मसाला घातलात तर त्याचा फ्लेवर एकदम टिकून राहतो आणि भाजीचा छान घमघमाट येतो. नीट छान मिक्स करून घ्यायचं
आणि ही चटणी आता तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची. चटणीला तेल सुटायला सुरुवात झाली आहे आणि चटणीचा छान घमघमाट पण पसरलाय. चटणी परतून झाली की नाही हे ओळखण्यासाठी ती अशी उलथण्यावर घेऊन उलथणं असं खाली करायचं. चटणी जेव्हा भांड्यात पडते तेव्हा उलथणं तुमचं एकदम क्लीन होतं. मसाला थोडा घट्ट आहे त्यामुळे चटणी हळूहळू पडते, पण उलथणं अगदी क्लीन होतं. तुम्ही बघू शकताय उलथण्याला चटणी अशी चिपकलेली नाहीये. म्हणजे आता तुमचा मसाला तयार झालाय. आता या मसाल्यामध्ये अर्धा ते पाऊण लिटर उकळतं पाणी घालायचं. लक्षात ठेवा पाणी नेहमी उकळलेलं असायला पाहिजे, म्हणजे भाजीला तरी छान येते. शेवभाजीची ग्रेव्ही ही नेहमी पातळच असते. फक्त मिसळचा जो कट असतो त्यापेक्षा यामध्ये कमी पाणी घालायचं. मिक्स करून घ्यायचं. आता तुम्ही बघा ग्रेव्हीला जितकं तेल हवंय तितकं परफेक्ट तरी आली आहे. अगदी पाव इंचाचा थर येईल इतकं तेल भाजीमध्ये घालू नका, कारण त्याने शेवभाजी खाताना भाजीची खरी चव लागत नाही, तर उलट तेलाचा ठसका घशामध्ये जातो. भाजीला चांगली एक उकळी काढून घ्यायची. उकळी आली की यामध्ये आपल्याला तुरखाटे शेव घालायचे. हे शेव अगदी कडक नसतात, पण फरसाणचे शेव जितके मऊ असतात तसे हे मऊ पण नसतात. त्यामुळे भाजीत हे शेव घातले की त्याचं पिठलं होत नाही. हे शेव तुम्हाला फरसाणवाल्याकडे इझिली अवेलेबल असतात. मी आत्ता अर्धी वाटी इतकेच शेव घातले, कारण ते नंतर फुलतात. तुम्हाला हवे तर वाढताना तुम्ही थोडे वरून घालू शकता. आधीच जास्त शेव घातले की शेवभाजी घट्ट होऊन जाते आणि शेवभाजी खाताना मजा येत नाही. शेव घातल्यावर मिक्स करून लगेचच गॅसची फ्लेम बंद करून टाकायची. आणि ही बघा, दिसते ना अगदी धाब्यावरची शेवभाजी. एक खानदेशी माणूस आणि त्याचं शेवभाजीवरचं प्रेम मी तुम्हाला सांगू नाही शकत. भाजी थोडी सेट होऊ देऊया आणि त्यानंतर मग तिला बाउलमध्ये काढून घेऊया. धाब्यावर तुम्ही ही भाजी खाल्ली असेल तर नक्कीच तुम्हाला धाब्याची आठवण येईल. यावर थोडे शेव आणि कोथिंबीर घालून गार्निश करून घेऊया. भाकरी, भात, चपाती कशासोबतही ही भाजी तुम्ही छान एन्जॉय करू शकता. तुम्ही सुद्धा ही शेवभाजी बनवून बघा. तुमचे फीडबॅक मला कमेंट्सद्वारे कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीजसाठी आपला मुत्पाक खाना बाय संगीता या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन पण दाबून घ्या, म्हणजे येणाऱ्या सर्व व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स तुम्हाला त्वरित येत जातील. धन्यवाद.